सर्वांना जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहोत किडनी. तर किडनीची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. किडनी कसं कार्य करतं, काय त्याचं काम आहे, एकदम या व्हिडिओमध्ये एकदम बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया आपण किडनीची लांबी रुंदी. काय बघूया? लांबी रुंदी. तर किडनीची लांबी आहे 10 ते 12 सेंटीमीटर. म्हणजे ही जी लांबी दिसते ही जी किती आहे तर आहे 10 ते 12 सेंटीमीटर कसली लांबी आहे तर किडनीची लांबी. आणि रुंदी तर ही जी आहे ती रुंदी आहे बरोबर. तर रुंदी आहे किती तर 5 ते 7 सेंटीमीटर. काय 5 ते 7 सेंटीमीटर कसली आहे किडनीची रुंदी आहे बरोबर. तर ही जो किडनी आहे त्याचं वजन किती आहे तर किडनीचं वजन आहे तर वजन किती वजन 120 ते किती असू शकतं तर 150 ग्राम असू शकते. किती 120 ते 150 ग्राम कसलं किडनीचे वजन. म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या हाताच्या मुठी एवढी किडनी असते बरोबर. याच्यावर छोटी असते बरोबर. तर किडनी कुठे असते तर आपल्या कमरेच्या पाठीमागे कुठे वरची बागेला किडनी असते. तर आता आपण बघूया डायग्राम बरोबर. तर किडनीचे डायग्राम बघूया. तुम्हाला डायग्राम दिसते बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक किडनी वरती आणि खालती दिसते. तर का तर आपल्या शरीरामध्ये असणारी उजवी म्हणजे ही जी किडनी आहे ती कुठे असते शरीराच्या थोड्या खालच्या बाजूला असते. कारण का असते तर वरती काय असतो तर असतो यकृत असतो. आपल्या शरीरामध्ये काय असतो वरती असतो काय असतो तो तर यकृत असतो बरोबर. शरीरामध्ये वरती असतो यकृत. म्हणून जी उजवी किडनी असते ती थोडी काय असते खालती असते आणि डावीकडची काय असते वरती असते बरोबर. तर शरीरामध्ये असणारी जी किडनी तर रक्त शुद्ध करायचं काम करताय. तर कसं करताय तर शरीरामध्ये काय असतं एवढं म्हणजे किडनीमध्ये काय असतं ते रक्त शुद्ध करताय. तर किडनीमध्ये जो हा भाग आहे आपण दिसतो मोठ्या काढले बरोबर त्याच्यामध्ये असणारा आहे जो दिसतो तुम्हाला ते ह्याच्यामध्ये असतात काय असतात तर असतात नेफ्रॉन्स असतात. काय नेफ्रॉन्स काय असतात नेफ्रॉन्स. आणि नेफ्रॉन्सचं कार्य काय आहे नेफ्रॉन्सच कार्य आहे रक्त शुद्ध करणे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे छोटे छोटे फिल्टर्स रक्त काय करतात घालून शुद्ध करतात आणि परत कुठे पाठवतात शरीरामध्ये पाठवतात बरोबर. आणि नेफ्रॉन्स किती असतात परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला आला तर किती असतात लाखो नेफ्रॉन्स असतात. किती लाखो नेफ्रॉन्स असतात बरोबर. 1 लाखपेक्षा जास्त शरीर आपल्या किडनीमध्ये नेफ्रॉन्स असतात बरोबर. त्याचं कार्य काय आहे तर रक्त शुद्ध करण्याचं कार्य आहे बरोबर. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं लांबी रुंदी बघितलं त्याच्यानंतर वजन बघितलं नेमकं रक्त शुद्ध कसं काम करतंय हे बघितलं बरोबर. तर त्याच्यानंतर बघूया आपण किडनीचे मुख्य कार्य. तर किडनीचे मुख्य कार्य बरोबर. तर किडनीचे मुख्य कार्य काय आहे तर शरीरामध्ये रक्त शुद्ध करणे कसलं काम आहे तर रक्त शुद्ध करणे बरोबर. त्याच्यानंतर दुसरं कार्य तर आपल्या शरीरामध्ये पाणी संतुलित ठेवणे पाण्याचे संतुलित ठेवणे. म्हणजे जेव्हा शरीरामध्ये पाणी जास्त होत असेल तेव्हा आपण ते काय किडनी काय करतात तर लघवी वाटे बाहेर काढतात बरोबर. म्हणजे पाणी संतुलित ठेवणे बरोबर. त्याच्यानंतर काय आहे शरीरामध्ये असणारे क्षार तर शरीरामध्ये असणारे क्षारांना काय करणे संतुलित ठेवणे बरोबर. क्षार संतुलित ठेवणे हे कार्य कसलेच आहे तर किडनीचे आहे. तर कोणकोणते आपल्या शरीरामध्ये क्षार असतात तर किडनीचे असणारे कोणकोणते क्षार आहेत तर पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि सोडियम आहे. काय पोटॅशियम कॅल्शियम आणि सोडियम बरोबर. सोडियम पोटॅशियम आणि कॅल्शियम हे जे आहेत त्या यांना काय संतुलित ठेवण्याचं कार्य कोणाचं आहे तर किडनीचे कार्य कोणाचं किडनीचे बरोबर. पण किडनीची डायग्राम तर किडनीची डायग्रामवर आपण समजेल किडनी कसं काम करते बरोबर. तर ही जी आपण डायग्राम दिसते ही जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये आपल्या किती 2 नळ्या आहेत बरोबर. तर एक नळ्याची मध्ये आपल्या शरीरामध्ये रक्त किडनीमध्ये परत जाण्याची आणि दुसरं किडनीमध्ये रक्त साफ होऊन परत शरीरामध्ये जाण्याचे बरोबर. तर ही जी तुम्हाला दिसते ह्याच्याने काय येतंय तर किडनीचे अशुद्ध रक्त येते. काय अशुद्ध रक्त येऊन ह्या किडनीमध्ये जातं बरोबर. आणि किडनीमध्ये असणारे नेफ्रॉन्स म्हणजे किडनीमध्ये असणारे नेफ्रॉन्स काय करतात तर रक्त शुद्ध करून परत ह्या नळीतून परत कुठे पाठवतात तर आपल्या शरीरामध्ये पाठवतात बरोबर. त्याच्यानंतर उरलेले जे अशुद्ध पदार्थ आहेत ते काय करतात ते अशुद्ध पदार्थ किडनी काय करतो तर ह्या नळीतून कुठे पाठवतोय तर मूत्राशयात पडतं आणि त्याच्यानंतर आपले उत्सर्जन होतं बरोबर. अशा प्रकारे ही जी किडनी आहे ते आपल्याला जो डायग्राम बघितला आहे तर
काय काय बघितलं तर किडनीची लांबी रुंदी बघितली, त्याच्यानंतर रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोण करतंय, त्याचं किडनीचे मुख्य कार्य काय आहे हे आपण एवढ्यामध्ये एकदम बघितलं आहे बरोबर. तर अशा व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.